तर हेही कारण आहे असंही सरकारकडून सांगितलं जातं. नाही, असं आहे, रुपया त्याची किंमत $20 ही खाली येते. ही काय येते त्याचा विचार करायला पाहिजे. हे खरं आहे की हा जो इराणचा इश्यू आहे त्याचा काही ना काहीतरी दुष्परिणाम हा आहे, पण तेवढाच आहे का? आणि तेवढाच हा असेल तेव्हा हा निर्णय घ्यायला इतका उशीर का लावला? ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल लागून गेले त्या दिवशीपासून हे सगळे निर्णय घेतले. निवडणुकीच्या प्रक्रिया चालू होती त्या काळात हे गांभीर्य देशाच्या नेतृत्वाला आलं नसतं. त्या सर्व निवडणुकीच्या काळामध्ये कधीही या पद्धतीची जनतेमध्ये जागृती करावी हा विचार आला नाही. इनफॅक्ट मी काल का परवा हे बघत होतो की सोमनाथाचं मंदिर जे आहे त्या सोमनाथाच्या मंदिराला 75 वर्ष झाली म्हणून प्रधानमंत्री तिथे गेले त्याच्यातले काही तक्रार करायचं कारण नाही, पण ते मंदिराच्या तिथं बसले आणि एअरफोर्सची 6 विमानं ही उडून जाऊन त्या कार्यक्रमात सहभागी झालेली होती. म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट त्याच्या वाढत्या किमती यासंबंधीचं स्टेटमेंट करायच्या आदल्या दिवशी 6 विमानं होती ही त्या ठिकाणी घेऊन त्यासंबंधीची त्याची जी काही झीज असते ती दाखवण्याचा प्रयत्न केला. मला एवढंच म्हणायचं आहे की प्रश्न परिस्थिती गंभीर आहे, ते गांभीर्य सगळ्या पातळीवर दाखवली पाहिजे. पंतप्रधान म्हणतात की सोनं खरेदी करू नका, परदेश प्रवास टाळा. याचा परिणाम एक शक्य आहे का आणि याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती काय होऊ शकतो?